सैफवर झालेल्या हल्ला प्रकरणाला वेगळं वळण लागतंय का हा सवाल उपस्थित होतोय, कारण सीसीटीव्हीतला आणि प्रत्यक्ष पकडलेला आरोपी वेगळा असण्याची शक्यता आहे। व्हिडिओ आणि फोटोमध्ये दोन वेगवेगळे आरोपी दिसतायत। पोलिसांनी पकडलेला शहजाद खरंच मुख्य आरोपी आहे का, या संदर्भातले देखील आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, सैफवर झालेल्या हल्ला प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय का, हाही सवाल याच निमित्तानं उपस्थित होतोय। हे दोन्ही फोटो आम्ही तुम्हाला दाखवतोय। सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर जिन्यातून तो आरोपी पळत होता आणि त्यावेळेस त्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे बघितलेलं होतं आणि तो एक पहिला फोटो आहे। आणि त्यानंतर पोलिसांनी ठाण्यामधून ज्या आरोपीला अटक केली आहे त्या आरोपीचा स्पष्टपणे हा फोटो दिसतोय। त्यामुळे हे दोन्ही आरोपी तोच आहे का, या संदर्भातली साशंकता आता निर्माण झालेली आहे। कारण हे फोटो देखील आपण पाहतोय, सीसीटीव्हीतला आणि प्रत्यक्ष पकडलेला आरोपी वेगळा असण्याची शक्यता देखील आहे। व्हिडिओ आणि फोटोमध्ये दोन वेगवेगळे आरोपी दिसतायत का, हाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। पोलिसांनी पकडलेला शहजाद खरंच मुख्य आरोपी आहे का, अशा चर्चा देखील आता या निमित्तानं सुरू झालेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।